कुणाल मॅचला सुरुवात करायची आहे. चला मॅचला सुरुवात करायची आहे. मिहिर पांचाल बॉलिंगला. पहिला बॉल डॉट. दूसरा बॉल डॉट. तीन बॉल 1 रन झालेले आहेत. पप्या स्ट्राईकवर. डेड बॉल. अखेरचे 2 चेंडू. और ये ओवर की आखिरी गेंद. 5 बॉल 1 रन. प्लेयर्सांनी आवाज न करावे. नॉट आउट. 1 ओवर 1 रन. बॉलिंगसाठी प्रणव आलेले आहेत. स्ट्राईकवर अक्षय. पहला बॉल. और ये अक्षय आउट. 1 ओवर 1 बॉल 1 विकेट के साथ. आणि आता सुपर स्ट्रायकर्स कडून रमेश बॅटिंगला आलेले आहेत. दोन बॉल 1 रन.
एक विकेट के नुकसान पर। अक्षय अक्षय 1 रन। तीन बॉल 2 रन झालेले आहेत। चौथा बॉल प्रणयकडून। दोन रन। चार बॉल 4 रन झालेले आहे, एक विकेट के नुकसान पर। डी लास्ट टू गो ओव्हरची आखरी गेंद। रमेश स्ट्राइकवर। ओव्हर 2 ओव्हर 5 रन 1 विकेट। तिसरा ओव्हर सोनू बॉलिंगवर आणि पप्या बॅटिंगवर। बघूया काय होतंय। मेहुल मेहुल लवकरात लवकर शूज घालून मॅचला सुरुवात करा। एक बॉल 0। दूसरी गेंद। एक रन।
आणि विकेट, सुंदरशी विकेट आलेली आहे गेम चेंजर्सच्या खात्यात. आणि आता स्ट्राईकवर मंदार येत आहेत. डी 4 बॉल 1 रन. वाइट वाइट तुम्हारा वाइट प्लस है ना? नहीं वाइड है, प्लस भी है. वाइड प्लस 1 है, वाइड प्लस 1. वाइट +1. 9 रन 4 बॉल. डी ओव्हरची आखरी गेंद. ओव्हरची आखरी गेंद आहे. ओव्हर 11 रन 2 विकेट. सम्राट बॉलिंगवर. बॅटिंगसाठी मंदार आणि बॉलिंगला सम्राट आलेले आहेत. तीन ओव्हर 11 रन 2 विकेट. नो बॉल. एक बॉल 13 रन 2 विकेट. अशा प्रकारे पप्या बॅटिंगला आलेले आहेत. सुंदरशी विकेट सम्राटने काढलेली आहे. अशा प्रकारे प्रतीक स्ट्राईकवर आलेले आहेत. 2 बॉल 13 रन 3 विकेट के नुकसान पर. विकेट. या इनिंगच्या शेवटचे 3 चेंडू शिल्लक. गोलंदाजी करतोय तो सम्राट आणि नवीन फलंदाज मैदानावर संदीप. ओ आणि चांगला फुलटॉस होता, मिस होतोय आणि इथे मात्र फलंदाजाला परतावं लागतंय. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा नवीन फलंदाज. 5 विकेट गेल्या, 13 रन झालेत आणि शेवटचे 2 चेंडू 5 विकेट. नवीन फलंदाज मैदानावर मेहुल. बघूया 2 चेंडूत आपल्या संघासाठी किती धावा जोडतायत.
गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज आणि चांगला चेंडू फलंदाजाला मात्र अंदाज कळलेला नाहीये आणि डॉट बॉल. शेवटचा चेंडू 1 धावेसाठी लेग साईडच्या दिशेने. 14 रन झाले आहेत. गेम चेंजर संघाला जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता. चांगली गोलंदाजी. हा या टुर्नामेंट मधील लोएस्ट स्कोर आतापर्यंतचा. बघूया हा स्कोर डिफेंड करू शकतायत का सुपर स्ट्रायकर. चला चला सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. पंच रोहन अनिल विशाल जॉन्टी म्हणून ओळखले जात आहेत. चांगली क्षेत्ररक्षण करतात ते. चला पहिलं षटक घेऊन येत आहेत ते राजू देवाडे पप्या. सामना करतील हरेश. नॉन स्ट्राईकवर असतील नितीन. लेफ्टी राईटी चांगलं कॉम्बिनेशन आहे इथे या टीमकडे आणि त्यांचा चांगला वापर देखील करतायत. बघूया 24 चेंडू 15 धावा. काहीतरी कर भावा. चला पहिला चेंडू अतिरिक्त धाव. नो वेट 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 पंच आपला निर्णय कळवतील. वेट वेट नो कॅन्सल. 1 धाव. चांगला खेळ आहे ऑफ साईडच्या दिशेने. संघाचं खातं उघडतंय. 1 चेंडू 1 धाव. पंचांना पाणी द्यावं जरा. दुसरा चेंडू चांगली कडा घेतली बॅटची आणि जाते. 1 धाव डिक्लेअरच्या स्वरूपात. स्ट्राईकवर मात्र हरेशच राहतील. इथे मात्र फलंदाजाला नशिबाची साथ मिळते आणि 1 धाव पण मिळते. तिसरा चेंडू चांगला चेंडू. चांगला खेळलाय तितकाच ऑफ साईडच्या दिशेने 1 धावेसाठी. खूप चांगली फलंदाजी करतायत. मागील मॅच मध्ये देखील मॅन ऑफ द मॅच ठरलेले हरेश. चांगला चांगला चेंडू. डॉट बॉल येतोय. अशाच डॉट बॉलची गरज आहे सध्या तरी. धावसंख्या झाली 3. 4 चेंडू 3 धावा आणि पुन्हा एकदा अतिरिक्त धाव. या अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोचते ती 4 चेंडू 4 धावा. इथे मात्र गोलंदाजाला अतिरिक्त चेंडू टाकायचे नाहीयेत आणि चांगला खेळ आहे. 1 धाव. चांगली फलंदाजी पाहायला मिळते हरेश यांच्या माध्यमातून. प्रोफेशनल आहे भाई प्रोफेशनल. पुन्हा चांगला चांगला टोळलाय. 2 टुडी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 7. आता विजयासाठी मात्र 3 षटकांमध्ये केवळ 8 धावांची आवश्यकता. बघूया इथे काहीतरी चमत्कार होतोय का. नवीन गोलंदाज प्रतीक सकट चांगली गोलंदाजी करतात. त्यांचा कट पण तेवढाच शार्प आहे.
राईट आर्म राऊंड पद्धतीची गोलंदाजी. चला पहिला चेंडू सामना करतील नितीन. चांगला स्लो बॉल टाकलेला आहे आणि ती मात्र मिसफील्ड होते. डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव. पुढील सामना आपली होती ना, आपली होती ना, आपली होती वाटतं. व्हाईट बॉल. पुढील सामन्याच्या नाणेफेकीसाठी यायचंय किंग्स युनायटेड वर्सेस गरुडा लायन्स. आणि पुन्हा एकदा चांगला खेळलाय चेंडू. आता केवळ विजयासाठी मात्र लागतंय 4 धावा. आणि पुन्हा एकदा टोललाय 2 धावा पाहिजे या षटकातील शेवटचा चेंडू. आणि या बॉक्स आउटच्या स्वरूपात फलंदाजांना माघारी परतावं लागतंय. नितीन. नवीन फलंदाज कुणाल. किंग्स युनायटेड टॉस जिंकतोय आणि त्यांनी आपला निर्णय लवकरात लवकर कळवावा. आता आपलं तिसरं षटक 2 धावा पाहिजे. संघासाठी तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत मंदार. यांची गोलंदाजी अंबरनाथ पद्धतीची गोलंदाजी करतात ते. बघूया इथे मात्र त्यांना विकेट तरी मिळतोय का. 12 चेंडू 2 धावा पाहिजेत. आणि हा पहिला चेंडू आणि इथे कव्हर. पंच आपला निर्णय कळतील. असं पण औपचारिकता बाकी येतात. 12 चेंडू 2 धावा. काहीतरी कर मंदार भावा, होईल तुझीच हवा. तू जशी एक छावा. आणि चांगला फुलटॉस चेंडू 1 धाव. आता 1 धाव लागते विजयासाठी. चिंट्या. आणि चांगला खेळ आहे. 2 चेंडू 2 धावा. आणि हा सामना जिंकतायत गेम चेंजर्स. 1 साइड गेम झालाय हा. चला पुढील सामना